तर मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकणार असल्याचा दावा जगन्नाथ अभ्यंकर यांनी केलेला आहे। शिक्षकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला मिळणार असं देखील अभ्यंकर यांनी म्हटलंय। मागील 10 वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं देखील अभ्यंकर यांनी सांगितलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर जी सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज मतदान आहे, काय तुमची प्रतिक्रिया? आज मतदान आहे, सगळीकडे उत्साह आहे, शिक्षकांमध्ये आत्मविश्वास आहे आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही जिंकणार अशा पद्धतीचं संपूर्ण काम या ठिकाणी शिक्षक सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पार पाडलेला आहे। पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? मुद्दा असा आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत जे मागच्या 10 ते 15 वर्षापासून मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत, ज्यामध्ये संचमान्यतेचा विषय आहे। शिक्षकांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी कमी झाली तशीच मुंबईमध्ये सुद्धा शिक्षकांची संख्या खूप कमी झाली। अनेक शाळा अशा आहेत की ज्या